नमस्कार मित्रांनो, 2024चा पीक विमा जो आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कालपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। हा पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना जमा झाला आहे, किती जमा झाला आहे याविषयी संपूर्ण अशी माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर आपल्या श्रीकांत ट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कारण अशीच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही देत असतो। मित्रांनो, जो काही पीक विमा आहे तो कोणत्या शेतकऱ्यांना जमा झाला आहे ते तर मी लास्टला सांगणार आहे, त्यासाठी आपला जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा, स्किप न करता। मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जो काही पीक विमा आहे तो 2024चा आहे व हा पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना जमा झाला आहे। तर मित्रांनो या ठिकाणी किती पीक विमा जमा झाला आहे हे सर्वात अगोदर आपण पाहूत। मित्रांनो यासाठी तुम्हाला टोटल क्लेम पेड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा काही इंटरफेस येईल। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जी काही पीक विम्याची रक्कम आहे ती या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे। जो काही पीक विमा 2024 मधील जो काही पीक विमा सुरुवातीला जमा झाला होता तो पीक विमा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 21/4/2025 ला जो काही पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता 2080 रुपये। त्यानंतर सुद्धा एकदा पीक विमा जो आहे तो जमा झाला होता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 16/6/2025 ला 1113 रुपये। हा कुठल्या टर्मचा आहे, जो काही टाईप आहे तो या ठिकाणी पाहू शकता, एक मिड टर्मचा आहे आणि दुसरा जो आहे तो लोकॅलिटीचा आहे। तर हे दोन जे आहेत त्या दोन सर्वे नंबरचे एका सर्वे नंबरची जी काही पेमेंट आहे ती या ठिकाणी जमा झाली होती। त्यासोबत दुसरा जो टप्पा आहे त्यामध्ये त्या शेतकऱ्याला 21/4/2025 ला जी काही अमाऊंट आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, 3273 रुपये जी अमाऊंट आहे ती जमा झाली होती आणि 16/6 ला 1752 रुपये अशी अमाऊंट जी आहे ती जमा झाली होती। व कालचा जो काही पीक विमा जमा झाला आहे तो आता या ठिकाणी या शेतकऱ्याला 639 रुपये पीक विमा जो आहे तो जमा झालेला आहे। हा विमा कोणत्या शेतकऱ्यांना जमा होत आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मागील फोटोमध्ये या शेतकऱ्याचे जे काही सर्वे नंबर आहेत ते किती सर्वे नंबर आहेत, 3 सर्वे नंबर या शेतकऱ्याचे जे काही सर्वे नंबर आहेत ते या ठिकाणी आहेत। तर या शेतकऱ्यांना जे काही टाईप्स आहेत, ज्या काही क्लेमच्या टाईप आहेत त्या 6 वेळेस पीक विमा जमा होणं गरजेचं होतं। जसे की आत्ता या ठिकाणी दाखवत आहे 1 2 3 4 5 6 अशा ज्या काही 6 ऑप्शन्स म्हणजे 6 टाईपमध्ये पीक विमा जो आहे तो जमा झालेला आहे आणि यांचे जे काही सर्वे नंबर आहेत ते 3 आहेत, त्यामुळे यांना 6 एक जे टर्म आहे ते मिड टर्म आणि लोकॅलिस्ट टर्म अशा 2 टर्म आहेत, त्यामुळे 2 वेळेस पीक विमा जमा झाला होता। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या मिड टर्ममध्ये या आणि या दोनचा जो काही पीक विमा आहे तो जमा झाला होता। त्यासोबत हा पीक विमा जो आहे तो सिंगल डिजिटमध्ये जमा झाला होता, हा आणि हे दोन सुद्धा जमा झाले होते। परंतु जी काही विमा कंपनी आहे त्या कंपनीने हा 639 रुपये पीक विमा जो आहे तो जमा करून ठेवला होता त्यांच्याकडे। मग जो काही पीक विमा आत्ताच्या शेतकऱ्यांना जमा झाला आहे अशाच शेतकऱ्यांना जो काही पीक विमा जमा झाला आहे, ज्या शेतकऱ्यांचे एकापेक्षा जास्त सर्वे नंबर आहेत, 1+2 असू शकते, 1+3 असू शकते, अशा प्रकारचे जे काही सर्वे नंबर आहेत 1 2 4 जे काही सर्वे नंबर आहेत, एकापेक्षा अधिक सर्वे नंबरवाल्या शेतकऱ्यांना जो काही पीक विमा कंपनीने स्वतःकडे ठेवून दिला होता तोच पीक विमा जो आहे तो आता जमा केला गेला आहे। नवीन कुठलाही पीक विमा जो आहे तो जमा झालेला नाही आणि हा 2024चा पीक विमा आहे। यामध्ये शेतकऱ्यांना जो काही एकापेक्षा अधिक सर्वे नंबर असणाऱ्या शेतकऱ्यांना हा पीक विमा जमा झाला आहे, कारण त्यांची जी काही अमाऊंट आहे थोडीशी का होईना अमाऊंट जी आहे ती लोकॅलिस्ट टर्मचीच, प्रत्येक शेतकऱ्याची लोकॅलिस्ट टर्मचीच जी काही टाईपची क्लेम टाईप जो आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता क्लेम टाईप, यामध्ये लोकॅलिस्ट टर्म जे आहे त्याच टर्मची जी काही पॉलिसीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे कुणाचे 1000 रुपये, कुणाचे 1200 रुपये, कुणाचे 600, कुणाचे 150 रुपये अशा प्रकारचा जो काही पीक विमा जमा झाला आहे तो याच कारणास्तव जमा झाला आहे, कारण या जी काही अमाऊंट आहे ही कंपनीकडे तुमची उर्वरित रक्कम राहिलेली आहे हीच तुम्हाला कंपनीने रिटर्न टाकली आणि सिंगल गट जे आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा जो आहे तो जमा झालेला नाही। आता या ठिकाणी पाहू शकता
या शेतकऱ्याचे जे काही एकच गट आहे, एकच सर्वे नंबर आहे, त्यामुळे यांना 2 स्टेपमध्ये पीक विमा जो आहे तो जमा झाला होता. एक 21/4/2025, 16/6/2025 रोजी. परंतु त्या शेतकऱ्यांना जे आहे ते काल जमा झाला पीक विमा, कारण त्यांचे एकापेक्षा अधिक सर्वे नंबर आहेत त्यामुळे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती जर लक्षात आलेली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकांत YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा, कारण अशीच नवनवीन अपडेट्स आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. धन्यवाद.